ते आभाळ भीष्माचं होतं या कादंबरीबद्दल त्यांच्याशी मी गप्पा मारणार आहे. 6 चिरंजीव शापित नाहीयेत. हं. त्यांचं चिरंजीवित्व शाबूत आहे आणि ते जगाच्या कल्याणाकरता सर्वत्र फिरतायत. हं. आता एकूण जडणघडणीमध्ये फार तर परमेश्वरी गणिताप्रमाणे फरक इकडे-तिकडे पडू शकतो. हो. पण महाभारतात फरक पडू शकत नाही. ते घडलंय. ते सत्य आहे. आणि वरती लिहिलं, ते आभाळ भीष्माचं होतं. नाव आधी सुचलं. नाव आधी सुचलं, ते आभाळ भीष्माचं होतं. कारण द्वापार युगातलं आभाळच भीष्माचं होतं. मी प्रतिज्ञा करतो की मी कधीच लग्न करणार नाही आयुष्यभर. ही भीष्म प्रतिज्ञा. ही भीष्म प्रतिज्ञा आहे. मी लग्न करणार नाही कधी आयुष्यभर. जवळजवळ तुला सांगू का, हे भीष्म हा महाभारत आहे. हो. कृष्ण गप्प बसून असतो. कृष्णाला पाहिल्यावर भीष्मानं कल्पना येतं, हा कशाला आलाय तो. कृष्णाला ते परमेश्वर मानत असतात. कृष्णाचा जन्म जेव्हा होतो तेव्हा व्यास महर्षी येऊन याला सांगतात की भगवान अवतार घेतला बरं का. दक्षिणायन आणि उत्तरायण याच्यामध्ये 58 दिवसाचं अंतर आहे. सुबल आणि शकुनी दोघं जण जीवन, शकुनी राहतो, सुबल त्याच्या पायावर एक त्याची लाठीचा प्रहार करतो आणि सांगतोय लक्षात ठेवायचं आहे तुला, कुरुकुलाचा सूड घ्यायचा आहे तुला. लहान मुलाला कसं भरवलं जातं तसं दुर्योधनामध्ये पांडवांबद्दल द्वेष भरवलं जातं. हा सूडाचा प्रवास शेवटपर्यंत चालतो आणि गांधारी आणि भीष्मांचं जे याच्यामध्ये शेवटचं जे काय आहे की अजून वाचव अजून वाचव. ती चांगली बाई आहे ती. महाभारताची जी सगळी जादू आहे ती भीष्मामध्ये आहे. नमस्कार. मराठी सृष्टी टॉक्सच्या या भागात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. सर्वप्रथम तुम्ही आमच्या या पॉडकास्ट सिरीजला उत्तम असा प्रतिसाद देताय. आम्हाला प्रेक्षकांचे अनेक ईमेल्स येत आहेत, प्रतिक्रिया येत आहेत. त्या माध्यमातून तुम्हाला अनेक भाग आवडत आहेत हेही कळतंय. अजून काय काय बघायला ऐकायला आवडणार आहे त्यातल्या प्रतिक्रियासुद्धा आम्हाला मिळालेल्या आहेत आणि आमचा प्रयत्न चालूच आहे की तुम्हाला जे आवडेल असं उत्तम कंटेंट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. सगळ्यात आधी माझ्या सगळ्या प्रेक्षकांचे, श्रोत्यांचे मनापासून आभार. काही दिवसांपूर्वी आपण या पॉडकास्ट सिरीजमध्ये एक भाग असा भव्य केला होता. त्या भागाला भव्य असा प्रतिसाद माझ्या सगळ्या प्रेक्षकांचा मिळाला आणि तो म्हणजे लेखक अशोक समेळ लिखित मी अश्वत्थामा चिरंजीव या कादंबरीबद्दल हा पॉडकास्ट किंवा भाग आपण प्रदर्शित केला होता. अर्थात महाभारतातलं एक असं व्यक्तिमत्व जे सप्त चिरंजीवांमधलं एक व्यक्तिमत्व आहे, आजही या भूमीवर वावरतंय. अर्थात सप्त चिरंजीवांमधलं हे व्यक्तिमत्व असूनही शापाच्या रूपामध्ये हे जीवनदान त्याला मिळालेलं आहे. त्यामुळे अश्वत्थामा नक्की कोण होता आणि आत्ता कोण आहे याबद्दलचं विस्तृत माहिती देणारं पुस्तक किंवा कादंबरी अशोकजींनी लिहिली आणि या कादंबरीबद्दल जेव्हा आपण भाग घेतला तेव्हा उत्तम असा प्रतिसाद आम्हाला मिळाला. त्यातनं आम्हाला अशा अनेक प्रतिक्रियासुद्धा आल्या की त्यांच्या पुढच्या 2 कादंबऱ्या म्हणजे ते आभाळ भीष्माचं होतं आणि द्रौपदी अशा दोन्ही कादंबऱ्यांबद्दल सुद्धा आम्हाला त्यांच्याकडनं भरपूर माहिती ऐकायची आहे. कारण जेव्हा आपण लेखकाकडनं त्याच्याच कादंबरी किंवा त्याच्याच पुस्तकाबद्दल माहिती ऐकतो तेव्हा आपल्याला जास्त प्रोत्साहन किंवा आपल्याला जास्त उत्सुकता लागून राहते त्या पुस्तकाबद्दल, त्या पुस्तकातल्या माहितीबद्दल. आणि म्हणून आज आम्ही प्रेक्षकांचा मान ठेवून ते आभाळ भीष्माचं होतं या कादंबरीबद्दल अशोकजींशी मी चर्चा रंगवणार आहे आणि अर्थातच ती रंगणार आहे कारण आज ते प्रत्यक्ष स्टुडिओमध्ये इथे आलेले आहेत. आपण स्वागत करूया ज्येष्ठ नाटककार, साहित्यिक, ज्येष्ठ महाकादंबरीकार अशोक समेळ यांचं. नमस्कार. धन्यवाद धनश्री. प्रथम मराठी सृष्टीचा मी विलक्षण आभारी आहे. कारण माझ्या मी अश्वत्थामा चिरंजीवला जो काही प्रतिसाद मिळाला तो अतिशय दिव्य भव्य असं म्हणेन मी. कारण इतकी फास्ट 2-2.5 लाखापर्यंत पोचली ते. तर मी सगळ्यांचा मी आभारी आहे, सगळ्या रसिकांचा, वाचक माझ्या श्रोत्यांचा, सगळ्यांचा. वाचत राहा कारण तेच शेवटी तुम्हाला तारणार आहे आणि ते महत्त्वाचं आहे. आज पुन्हा मला बोलवल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. धन्यवाद. खरं तर अश्वत्थामाबद्दल ऐकतानाच कारण खूप कमी माहिती होती किंवा फार ठिकाणी माहिती उपलब्ध नव्हती. अशा वेळेला एक मोठी कादंबरी लिहिणं हे आव्हान
असलं तरी सुद्धा ते आव्हान तुम्ही वाचकांसाठी खूप सोपं केलं. आणि त्या निमित्ताने जेव्हा आपण हा भाग प्रदर्शित केला तेव्हा अनेकांचं असं मत होतं की आम्हाला पुढच्याही कादंबऱ्या ऐकायच्या आहेत. वा. त्यामुळे आज आपण ते आभाळ भीष्माचं होतं या कादंबरीबद्दल त्यांच्याशी मी गप्पा मारणार आहे. पण त्याआधी मी अश्वत्थामा चिरंजीव हम्म. हा भाग जेव्हा आपण केला तर अनेकांच्या म्हणजे कमेंट्समधनं सुद्धा कमेंट बॉक्समध्ये जर तुम्ही खाली बघितलं अनेकांचा प्रश्न असा आहे की सप्त चिरंजीवांमधलं एक व्यक्तिमत्व किंवा एक चिरंजीवित्व अश्वत्थामाला लाभलेलं आहे. अश्वत्थामा दिसतो असं अनेक जण म्हणतात. तुम्ही ते हो अनुभवलं. हो अर्थात कादंबरीच्या माध्यमातनं अनेक वाचकही ते अनुभवतात. पण तरी अनेकांचं म्हणणं असंच आहे की मग फक्त अश्वत्थामाच का दिसतो, बाकी 6 चिरंजीव का दिसत नाहीत? 6 चिरंजीव शापित नाहीयेत. हं. त्यांचं चिरंजीवित्व शाबूत आहे आणि ते जगाच्या कल्याणाकरता सर्वत्र फिरतायत. हं. जसं मी अश्वत्थाम्याच्या वेळी म्हटलं की गुरुपौर्णिमेला हं. व्यास पौर्णिमेला सप्तचिरंजीव जमतात. हं. अश्वत्थामा का? तर अश्वत्थामा शापित आहे. तो शापित चिरंजीव आहे. तो या इतरांसारखा चिरंजीव नाही. तो शापित असल्यामुळे त्याला शाप काय आहे? वणवण बरोबर. आणि जखमेची भळभळ. हं. हा शाप त्यांनी लाखो माणसं महाभारतात मारली. शेवटी ती पण निरपराध माणसांचा खून केला त्यांनी. हं. खून म्हणूया आपण. हो. आणि त्यामुळे त्याला हा कृष्णाने शाप दिलाय. तो शापित असल्यामुळे दिसतोय. आणि तो जो शाप आहे तो म्हणजे त्याला 3000 वर्षाचा शाप होता, संपून नाही गेलाय. आजही त्याच्या अस्तंबा पर्वतावर तो असतो, फिरतो सर्वत्र, कारण वणवण हाच त्याचा शाप आहे. हा. आणि त्यामुळे तो दिसतो सगळ्यांना, कारण त्याला वणवण करावीच लागते. खरंय. बाकीच्यांचं तसं नाही. ते प्रत्येक ठिकाणी जिथे आहेत तिथे व्यवस्थित आहेत. खरंय. जी वेगवेगळी ती प्रतिकात्मक जी काही रूपं आहेत त्यांची, हं. ती वेगवेगळ्या पद्धतीने प्रत्येकाला मदत करतात. खरंय. खरंय. आज तुला सांगायला बरं वाटेल मला की परशुरामही चिपळूणला रात्र झाली की फिरतात. चिपळूणमधून रत्नागिरीमधून पार गोव्यापर्यंत चक्कर मारून येतात. हं. हे 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 पण चिरंजीव एक वेगळे आहेत, पण ते सकारात्मक दृष्टिकोनातून असलेले हे 6 चिरंजीव वेगळे. आणि हा एका वेदनेतून ज्याचा जन्म झालेला आहे तो वेगळा. महाभारताची लढाई संपवली त्यांनी, हो. पण महाभारत संपलं कुठे? कृष्णाचा जेव्हा मृत्यू झाला तेव्हा. हं. हं. मानवी पातळीवर परमेश्वर आला आणि मानवी पातळीवर सामान्य माणसासारखा तो गेला. खरंय. 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 मला वाटतं की अनेकांच्या मनात हा प्रश्न होता. तसा एक काय झालंय की आता प्रत्येक गोष्टीचं पाश्चात्यकरण होत असल्यामुळे ना हं. आपल्या धर्मामध्ये, आपल्या संस्कृतीमध्ये अशा अनेक गोष्टी आहेत की ज्याचे संदर्भ आपण ना खूप वाचन जर केलं तर आपल्याला कळेल की हे संदर्भ आधी पुराणांमध्ये करेक्ट. किंवा अनेक म्हणजे ऋग्वेदामध्ये, ऋचांमध्ये हे सगळे हो संदर्भ येतात. हो आपलं वाचन जेवढं अगाध असेल ना हो. तेवढा आपल्याला तो संदर्भ लागत जातो. करेक्ट आहे. त्यामुळे वरवरचं बघितलं गेलं तर अनेकांना असं वाटतं की महाभारत घडलंच नाही, इतकं सोपं ये नाहीये. कुछ बना बनाया ऐसे नाही कुछ है. असं तर त्यांना मला वाटतंय. वाटतं की त्याला याचे त्यांना संदर्भ हे कुठे कुठे आढळतात महाभारताचे. पहिली गोष्ट म्हणजे महाभारत घडलं याचं एक मोठं उदाहरण आहे म्हणजे द्वारका सापडली. सोन्याची द्वारका कृष्णाची उत्खननामध्ये. हो. महाभारताच्या अनेक गोष्टी आजही सापडत आहेत. हो. तिथे बऱ्याच वेळा काय होतं, लोक वरवर विचार करतात. हम्म. एका माणसाने मला फार मूर्ख प्रश्न विचारला होता. हं. त्यांनी सांगितलं होतं की एवढी माणसं जाळली कुठे मग? हम्म. एवढी लोक जर मेली हं. तर बाबा ते कुरु जांगल्य जे आहे, 7 जंगल आहेत, त्या 80 किलोमीटरचा त्याचा एकूण घेर आहे. हा. म्हणजे पुणे ते ठाणे असा प्रवास करायला लागेल तेव्हा ते एवढी मोठी जंगलामध्ये एक जंगल मेलेल्या माणसांसाठी जाळायला ठेवलं होतं. 3 जंगलापैकी 3 जंगलच वापरली गेली युद्धासाठी आणि ह्याच्यासाठी. हं. बाकीची इतर व्यवस्था आहे, 2 जंगलं तर वापरलीच नाहीत. बरोबर. तर एवढा मोठा केर आहे की हा प्रश्न आहे. भगवद्गीता एवढ्या युद्धात सांगितली कशी? चॅलेंज आहे माझा. भगवद्गीता आहे ती फक्त 45 मिनिटामध्ये वाचून होते. हम्म. 46 मिनिट लागलं तर तू बरोबर संस्कृत वाचलं नाहीस किंवा तुला येत नाही असं मी म्हणेन. ते हे असले काहीतरी प्रश्न मूर्खासारखे विचारू नका. ते असे प्रश्न विचारण्याआधी स्वतःला विचारा की हे बरोबर आहे का, किंवा त्याचा अभ्यास करा. खरंय. खरंय.
आम्ही इतकी वर्ष 25-33 वर्ष एखाद्या गोष्टीचं संशोधन करतो ते उगच करून लिहित नाही, काहीतरी लिहायचं म्हणून लिहित नाही. हां, आता एकूण जडणघडणीमध्ये फार तर परमेश्वरी गणिताप्रमाणे फरक इकडे-तिकडे पडू शकतो. हो. पण महाभारतात फरक पडू शकत नाही. ते घडलंय. ते सत्य आहे. महाभारत हा घडलेला इतिहास आहे. याचे संदर्भ जसं तुम्ही सांगितलं की भगवद्गीता किंवा काय असं आधार घेऊन तर आपण लिहितच असतो. मात्र याचे काही संदर्भ जे ठाम संदर्भ असे पुस्तकांमध्ये तुम्ही घेतलेत, कादंबरीमध्ये घेतलेत, त्याचा उल्लेखही वारंवार तुम्ही वर केलेला आहे. केलेलं म्हणजे आहे. आता आपण पितामह भीष्मांबद्दलची ही कादंबरी आता वाचणार आहोत किंवा त्याच्याबद्दल ची माहिती तुम्ही देणार आहात. तर डॉक्टर पवी वर्तक यांचा खूप मोठा संदर्भ यामध्ये आहे. तो कसा काय? डॉक्टर वर्तकांनाही मी भेटलो होतो हां. या संदर्भात. हं. कारण खगोलशास्त्र, ज्योतिषशास्त्र हं. सगळं म्हणजे ग्रहांचं ज्ञान वगैरे त्यांना आहे. तर त्यामुळे त्यांना मी भेटलो होतो. आता ते नाही आहेत, त्यांना मी वंदन करतो. पण त्यांच्याकडून जे ज्ञान मिळालं. हं. महाभारताचं युद्ध व्यासांच्या जय ग्रंथाप्रमाणे मार्गशीर्ष अमावस्येला झालं. हो. त्यावेळेला जे ग्रहांमध्ये जे कॉम्बिनेशन होतं किंवा जो काही समूह होता ग्रहांचा, हो. तो पविवर्तक फाइंड आउट करत गेले हं. की हे त्याचं गणित जमतंय का, गणित जमतं का. 1,500 वर्ष असे ते बघत गेले की ते गणित जमत नव्हतं आणि 5,000-5,500 वर्षांनी ते गणित जमलं की महाभारत एक 5,000-5,500 वर्षाच्या काळात घडलंय. हं. दुसरी गोष्ट अशी, आता भीष्मांवर येईन मी. हं. भीष्म जेव्हा शरपंजरी 10व्या दिवशी पडले तेव्हा कृतिका नक्षत्र आधी होतं तिथे. हं. ते जाऊन त्याच्या जागी अभिजित नक्षत्र आलं आणि ते घसरलं. नक्षत्र घसरतात, उल्का पडतात. हं. अभिजित नक्षत्र 39 अंश उत्तरेकडे होतं, ते आलं जे ध्रुव तारा बनलं आज. हा रेफरन्स जो आहे तो रेफरन्स देखील बराच महत्त्वाचा महाभारत घडलं हे सांगणारा आहे. कारण त्या ग्रहांची स्थिती जी आहे ती वर्तकांनी काढली होती डॉक्टरांनी. बरं. डॉक्टर फार थोर होते त्या बाबतीत. त्यामुळे आपण असं उडत एखाद्या गोष्टीची चर्चा करून किंवा कॉमेंट करून चुकीचं आहे असं. जे काम करतात, माझ्या आधी देखील बऱ्याच लोकांनी काम खूप लोकांनी केलेलं आहे. महाभारतात जे आहे ते जगात कुठेही नाही आहे आणि जगात कुठेही आहे ते महाभारतात आहेच आहे. क्या बात आहे. खरोखर अगदी सत्य. पितामह भीष्मांवर कादंबरी कारण एक खूप भव्य दिव्य व्यक्तिमत्व, पण त्या व्यक्तिमत्वाबद्दल लिखाण करणं हे सुद्धा खूप जिकिरीचं असणार. कारण आपण श्रीकृष्णाबद्दल ऐकतो, आपण अजून काही किंवा दुर्योधनाबद्दलची सगळी माहिती आपल्याला मिळते. पण पितामह भीष्म ज्यांनी महाभारताची सुरुवातच खरी तर तुम्ही जे नेहमी म्हणता महाभारताचा अंत मी लिहिला आणि त्यानंतर मी सुरुवातीकडे गंमत सांगतो. माझे शास्त्रज्ञ मित्र आहेत डॉक्टर रघुनाथ माशेलकर, पद्मविभूषण आहेत, ते 54 डॉक्टरेट आहेत मिळालेले आहेत. तर ते बालमित्र शाळेतले असल्यामुळे मी त्यांचा शाळेतला मित्र म्हणून ते मला दर गणपतीला आम्ही भेटतो. आणखीन एक आमचा नरेश शाह नावाचा मित्र, आम्ही तिघं भेटतो. खूप शाळेच्या गमती जमती करत बसतो. मी अश्वत्थामाचं प्रकाशन त्याच्या हस्ते झालं. ते झाल्यानंतर एक त्याच्या नेक्स्ट इयरला त्यांनी विचारलं मला, अरे बाबा आता नवीन काय लिहितोयस? तर खरं म्हणजे त्या वर्षभरात अश्वत्थामा लिहिलं 1 वर्ष मी आराम करून वर्षभरात काहीच खरं तर विचार केला नव्हता. रावण लिहायला घेतला पण मला मिळाला नाही रावण पाहिजे तसा. म्हटलं काय विचार करून? म्हटलं नाही रे, काय अजून काही मिळत नाही. मिळेल म्हणाला, मिळेल, बस तू. त्याच्या घरी बसलो, दुपारचं जेवण वगैरे झालं आणि बसलो होतो असं. मग साक्षात्कारावर माझा विश्वास आहे, इंट्युशनवर माझा विश्वास आहे. आणि संध्याकाळी मोठमोठे थोर शास्त्रज्ञ इतर मोठमोठे लोक यायला लागले आणि मी गणपतीकडे बघत असं बसलो, त्याच्या गणपतीकडे. आणि तिथून एक प्रेरणा मिळाली. अरे वेड्या अशोका, तू महाभारताचा शेवट आधी लिहिलाय, सुरुवात कोण लिहिणार? तो जर नसता तर महाभारत घडलंच नसतं. आणि मग मला आठवलं की अरे खरं म्हणतोय, ही कल्पना खरंच वेगळ्या पद्धतीने मला इथे दिली, प्रेरणा मिळाली की भीष्म जे नसते तर महाभारत घडलंच नसतं. मग मी विचार करायला लागलो आणि पटकन उठलो. माशेलकरला सांगितलं मी पळतो, मला विषय मिळालाय.
तर म्हणाला जा जा निघ 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 लिह. एक वर्ष म्हटलं 2 वर्ष लागतील बघू आपण कधी होतंय ते लिहितात. आता तर म्हटलं मी ब्लँक आहे, पण मला तिथून मिळालेलं आहे, मी काय करेन. म्हणजे गाडीतून मी पुण्याहून ठाण्याला बाण्यावरून ठाण्याला पोहोचेपर्यंत माझ्या डोक्यात फक्त भीष्म 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 चालू होते. या पितामहाने कसं काय असेल, काय असेल. आणि याच्यामध्ये मी घरी पोचलो तेव्हा माझ्या डोक्यामध्ये भीष्म नक्की तयार झाले होते. मी गेलो माझ्या छोट्याशा आपल्या खोलीमधल्या यातून एक कागद पेन काढलं आणि वरती लिहिलं. ते आभाळ भीष्माचं होतं. नाव आधी सुचलं. नाव आधी सुचलं. ते आभाळ भीष्माचं होतं, कारण द्वापार युगातलं आभाळच भीष्माचं होतं. आता कसं विचारलं असतं सांग, तुला बरंच असं वेगळ्या पद्धतीने सांगावं लागेल, कारण भीष्म प्रतिज्ञा ही महत्वाची आहे. मला ते भीष्म प्रतिज्ञेवर यायचं हा. असेल, पण आपण थोडंसं आधी ये मला वाटतं ये की तुझ्या प्रश्नाप्रमाणे जा. काय असतं की जसं तुम्ही अश्वत्थामामध्ये सुद्धा याचा उल्लेख आहे आणि या कादंबरीमध्ये सुद्धा याचा उल्लेख आहे की अशी व्यक्तिमत्व जेव्हा जन्माला येणार असतात ना, तेव्हा त्यांच्या हातनं काही पुण्यकर्म किंवा काही पापकर्म जर घडणार असतील तर ते एकाच जन्मात घडत नाही, ते अनेक जन्म त्यांना घ्यावे लागतात. तसं भीष्मांचा पुनर्जन्म नाही, आधीचा जन्म हाही इथे लिहिला गेलेला आहे. आणि मग 8वे वसू आठ वसू, हा 8वा वसू प्रभास, दर ध्रुव, सोम आपला अनिल अनल प्रभास आणि प्रत्युष आणि प्रभास शेवटचा 8वा. हे 8 वसू म्हणजे इंद्राचे खास विलक्षण योद्धे. हे अष्टवसू एक दिवस ठरवतात की आपण आपल्या बायकांना घेऊन सहलीला जाऊया. सहलीला कुठं जायचं, तेव्हा स्वर्गात उत्तम जागा कुठे आहे, तर वशिष्ठांचा आश्रम. वशिष्ठांच्या आश्रमात ते सगळे सहलीला जातात, मजा करतायत. आजचं आपली सहल वगैरे लक्षात घेतलीस तर आपण एक सहलीला जाऊन सगळ्यांना आनंद, सगळे ते कौटुंबिक आनंद घेत असताना सहज प्रभासच्या बायकोचं लक्ष जातं ते नंदिनी गायीकडे, कामधेनूकडे. आणि ती प्रभासला सांगते मला काही करूनही पाहिजे, वशिष्ठ मुनी आश्रमात नाही आहेत, ही काही करून मला पाहिजे. काही करून पाहिजे तर सगळे हा सांगतो बायकोची इच्छा आहे. ते बायकोकडे मी जेव्हा पृथ्वीवर होते तेव्हा माझ्या एका मैत्रिणीने मला खूप मदत केली. गरीब आहे बिचारी, तिला मी ही गाय नेऊन देईन, म्हणजे तिला रोज काही बघायला नको, तिला कसलंही तिला. आणि त्यासाठी प्रभास बाकीच्या नाही सगळ्यांना विश्वास घेतो आणि हे नंदिनी चोरतात, पळवून नेतात. म्हणजे वशिष्ठांची नंदिनी काही चोरतात हे अष्टवसू. आणि जेव्हा वशिष्ठ आश्रमात येतात तेव्हा त्यांचं पहिलं लाडकं नाव असतं नंदिनी. नंदिनी ते हाक मारतात नंदिनी. नंदिनी कुठे दिसत नाही, ते विचारतात कुठे गेली नंदिनी. त्यांचे शिष्यगण येतात, सांगतात की असं असं झालं, ते आले होते आणि ते घेऊन गेले. बोलवतात ते 1000 वर्षाचा शाप देतात पहिला त्यांना. ही गोष्ट घडते 6,000-6,500 वर्षापूर्वीची आहे, महाभारत सुरू होण्याच्या आधीची. ते वसू क्षमा मागतात, हे मागतात, दुसरा नाही म्हणाले. चोरीला तुमच्या क्षमा नाही आहे. ही एकच चोरी नाही, एक पहिली म्हणजे चोरी केली, दुसरी म्हणजे गायीची चोरी केली. हे 2 तुम्हाला शिक्षा भोगायच्या आहेत. पहिली शिक्षा तुम्हाला 1000 वर्ष तपश्चर्या आणि दुसरी शिक्षा तुम्हाला पृथ्वीवर जन्म घ्यायचा. पृथ्वीवर जन्म नको असतो देवलोकातल्या कुणालाही, कारण नरकाची कल्पना केली तर मला वाटतं पृथ्वीशिवाय दुसरं नरक नसेल कुठला, असं माझं मत आहे स्वतःचं. की इथे ज्या पद्धतीने, कारण त्याचा उल्लेख कुठे आपल्याला असं हे नाही आहे म्हणतात, मग ते त्यांना नको असतं. तर ते पहिल्यांदा काय करतात, 1000 वर्षाची तपश्चर्या वसुंधरा नदीच्या काठी त्यांना जिथे वशिष्ठांनी सांगितलंय तिथे करतात, त्या धबधब्याच्या खाली बसून. आता आपली गणित आणि देवांची गणित वेगळी आहे. आणि मग 1000 वर्षांनी परत आल्यानंतर ते सांगतात तुम्हाला पृथ्वीवर जन्म घ्यावा लागेल, तुम्ही काही करा मला माहीत नाही. त्यातल्या 7 वसूंची सुटका मी लगेच करीन पृथ्वीवर, पण 8वा वसू आहे त्याला दीर्घकाळ पृथ्वीवर राहावं लागेल. ज्याने ती चोरी केली आणि चोरीची बाकीच्यांना प्रेरणा दिली तो प्रभास. बाकी प्रत्युषपर्यंत सगळ्यांना मी सोडतो. आणि मग त्याने
सांगितलं प्रवासला, हे अष्टवस्तू असे दुर्मुखलेल्या अवस्थेत उभे असताना, कारण आता ही शिक्षा पृथ्वीवर आहे आणि एवढ्यात तिथे रडत गंगा येते. गंगेला शाप दिलेला असतो ब्रह्मदेवानी त्याच्याच सुमाराला, की जेव्हा गंगेला ब्रह्मदेवानी बोलवलं असतं, सगळे बसलेले आहेत ज्यांना स्वर्ग प्राप्त झालाय असे काही त्याच्यात राजे, महाभिषासारखे राजेही आहेत, आणि तिचा पदर उडतो वाऱ्याने आणि बाकीच्या सगळ्यांचं जे काही ते मानं खाली घालतात, फक्त महाभिष तिच्याकडे बघतो. म्हणून त्यालाच त्या दोघांना शाप देतात, ते तू पृथ्वीवर जन्म घ्याल तुम्ही. ती काही आटोकाट प्रयत्न करते की नको, हे पृथ्वीवर जन्म नको. महाभिषाने राजा होता एकदा घेतलेला होता, मग महाभिष सगराच्या रूपाने पृथ्वीवर येतोय आणि महाभिष हा शंतनू राजा, आणि गंगा ह्या अष्टवसूंना सांगते मी तुम्हाला जन्म देईन माझ्या, कारण तिला महाभिष आवडलेला असतो राजा गंगेला, आणि मी तुम्हाला जन्म देईन आणि तुम्हाला मुक्तीही देईन, काळजी करू नका. 7 वसूंना गंगेने मुक्ती दिलेली आहे शंतनूशी लग्न झाल्यानंतर. कुरुराज्यामध्ये तिने हे केलं, कारण ते राज्य सर्वात महान होतं, त्या काळचं साम्राज्य बलाढ्य होतं. आणि 8वा वसू होताना तिला देखील एक अशा वेदना झाल्या की अरे नको रे हा जायला कुठे, हा आपल्याजवळ असावा. पण तो जेव्हा ती हे होते आणि ती जायला लागते, शंतनू थांब म्हणतो, आता बस झालं, आता तुला मी सोडू देणार नाही याला, हा माझा असेल. मी सांगते राजा, आपलं वचन मोडलंस, मी तुला वचन दिलं होतं, मी जे करेन त्याला तू प्रश्न विचारायचा नाहीस किंवा मला अडवायचं नाही. तर 7 वेळा तू हे पाळलंस, आता नाही, आता मी निघाले. एक करते फक्त, हे बाळ लहान आहे, याला कळेपर्यंत याला माझ्याकडे नेते, याला उत्तम शिक्षण देते मी, आणि मग तुझ्या हातामध्ये तो वयाच्या 12व्या वर्षी मी तुला देईन. आणि 12व्या वर्षी गंगेवर जेव्हा शंतनू जातो, तेव्हा एका मुलाने अशी बाणाने सबंध नदी गंगा अशी वरती करून ठेवलेली आहे. बघितल्यानंतर गंगा येते आणि सांगते, हा तुझा मुलगा आहे, याला माझ्याकडून मी वशिष्ठ मुनींकडून उत्तम शिक्षण दिलेलं आहे, वेदपठण वगैरे याचं व्यवस्थित आहे, तुला फक्त ह्याला शिकवायचं आहे, ते धनुर्विद्या शिकवायचे, इतर अस्त्र शिकवायचे, अस्त्राचा उपयोग काय कशा पद्धतीने करायचं आहे ती शिकवायची, ती फक्त तू भगवान परशुरामांकडे जाऊन शिकव, याला परशुरामांकडे ठेव. हा मान्य करतो, घेऊन येतो. पण इतका त्याला आनंद होता, आपल्याला राज्याला वारस आपला होता तो मिळाला, आणि त्याहीपेक्षा एक प्रचंड, तो युवराज करणार असतो काही नाही. तेव्हा परशुराम येतात आणि भीष्माला घेऊन जातात. आधी देवव्रत त्याचं नाव आहे, तर देवव्रत ते नावही ठेवतात प्रेमाने दोघं, आणि देवव्रताला घेऊन जातात. गांगेय पण म्हणतात त्याला, देवव्रत म्हणतात. आणि परशुरामांच्या आश्रमात एक 3 वर्ष भीष्म राहतात, आणि मग 15-16 वर्षी येतात. जेव्हा भीष्म आपल्या देवव्रत परत येतो, तेव्हा राजा युवराजाभिषेक वगैरे त्याचा करतो जोरात. आणि ह्याचे जे काय आहेत की राज्य कसं असावं ह्याचं जे काही शिक्षण त्याला परशुरामांकडून मिळालं, की पहिल्या सीमा कशा आहे, कारण ते तो स्वतः कामाला सुरुवात करतो. शंतनू इतका शांत राहतो की अरे हा सगळं बघतोच आहे, तर मी कशाला काय करू. आणि मग शंतनू गंगेवर जायचं सोडून यमुनेवर जायला लागतो, आणि त्याला सत्यवती भेटते, दिसते, आवडते. हे असं पुढचं तुझा काय प्रश्न असेल? त्यामुळे नाही, सत्यवती आता का घडलं हे बघ. सत्यवती दिसते, शंतनू अतिशय नाही, ते वेडा होतो, तो जाऊन त्या ही धीवर करणे, कोणी असो देवाला, मला हिच्याशी लग्न करायचं, मला ही महाराणी म्हणून पाहिजे, त्या धीवराला सांगतो. तर सत्यवतीचं पण जन्मरहस्य वेगळं आहे, अप्सरेची मुलगी आहे ती, आणि म्हणजे राजा एक पासून झालेली आणि माशानी पोटात गेलेलं ते, असा तो एक थोडासा पुराणातला प्रसंग आहे. पण मग सत्यवती तो सांगतो, नाही, तू माझ्या मुलीची मुलं जी होतील त्यांना राज्यावर बसवणार असशील, कारण याच्या राज्याभिषेकाला मी हजर होतो देवव्रताच्या, तरच मी माझी मुलगी तुला देईन, कारण मी जीवापाड पाळले तिला म्हणजे पालन पोषण केलं, माझी मुलगी नाही आहे ती,
पण तिचं व्यवस्थित होणं हे माझं कर्तव्य आहे, मुलगी जाणं. तर ते तू तयार आहेस का? हा. तो म्हणतो प्राण गेला तरी मी नाही तयार होणार. राज्यावर बसेल, माझा देवाव्रतच बसेल. आणि हा येतो. पण त्या दिवसापासून तो निराश दिसायला लागतो. ह्याला देवाव्रताला प्रश्न पडतो की काय झालं यांना. आणि एकदा सहज विचारतो, हल्ली गंगेवर न जाता आपण यमुना किनारी का जातात. तो त्याला त्याच्या सारथ्याला बोलवतो की काय झालं बाबा. तो सगळा प्रकार सांगतो. हा जातो भीष्म तिथे आणि त्याला सांगतो, आपला देवव्रत जातो आणि विचारतो की बाबा का तू हे करतोयस, देत का नाही आहेस एवढे सगळे. नाही नाही असं असं आहे, चल तिची मुलं राज्यावर बसतील. ते म्हणाले असं नाही, म्हणाल तो असं कसं करून, तुझ्या मुलीचं लग्न माझ्या वडिलांशी लागेल, तू काही काळजी करू नकोस. मी प्रतिज्ञा करतो की मी कधीच लग्न करणार नाही आयुष्यभर. ही भीष्म प्रतिज्ञा ही आहे? भीष्म प्रतिज्ञा आहे. मी लग्न करणार नाही कधी आयुष्यभर, ना हे करेन. तुझी मुलगी ते मग मुलं होण्याचा प्रश्नच येत नाही, राज्यावर बसण्याचा प्रश्न होता. एक राज्याचा पाईक म्हणून, गुलाम म्हणून मी काम करेन कुरुवंशाचं, कुरुकुलाचं. आणि ही भीष्म प्रतिज्ञा, संबंध भीष्म प्रतिज्ञेचं एक वेगळं हे आहे. तेव्हापासून त्यांना भीष्म म्हणायला लागतं. आणि सत्यवतीला तो घेऊन येतो. सत्यवती एक सौंदर्याने मडलेली आहे. तिचं आधीचं रहस्य आहे. तिचं सौंदर्य पाहून पराशर ऋषी देखील अचंबित होऊन त्यांनी तिच्याबरोबर म्हणजे संग केलेला. आणि व्यास जन्माला आले यमुनेच्या त्या बेटावर. बरोबर. ही भीष्माला हकीकत माहिती असते, पण तो तिला काहीच दाखवत नाही, की तो सांगतही नाही. आणि तो सत्यवतीचं लग्न बघ, वडिलांचं लग्न पोरगा लावून देतो एक वेगळी प्रतिज्ञा करून. त्यांना जी विचित्रवीर्य आणि चित्रांगद नावाची 2 मुलं होतात, त्यांच्या लग्नासाठी तो काशीला जाऊन काशी कन्या घेऊन येतो. 3 अंबिका, अंबालिका या तिघींना घेऊन येतो. लग्न लावून देतो. म्हणजे हे कर्तव्य करतो आणि राज्यही सांभाळत असतो ती मुलं लहान असेपर्यंत. म्हणजे एकूण हा सगळा जो इतिहास आहे यामध्ये भीष्म प्रतिज्ञा खूप महत्वाची आहे. जर भीष्माने प्रतिज्ञा ती केली नसती आणि कुठेतरी लग्न झालं असतं भीष्माचं कुठल्या राजकन्येशी म्हणून, तर भीष्माला मुलं झाली असती तर ती भीष्म राजाच झाला असता ना. जर भीष्म राजा होतोय तर मग कशासाठी महाभारत घडवण्याची गरज आहे. पण ते देवांना नको होतं, देवांना महाभारत घडवायचं होतं. पण मग कौरव पांडवांनी मिळून भीष्मांना पितामह ही पदवी देणं किंवा पितामह हे त्यांना मुलं ती लहान असल्यापासून त्यांना पितामहच म्हणायचे, कारण ते पितामह होते. बरोबर, पितामह होते. आणि ते जो काही मी बाणशय्येचा जो काही म्हटलाय तुला तो, तर ते पितामहांचं एक प्रचंड वेगळं त्यांचं आजोबांची नातवंड म्हणजे दुधावरची साय असते का. प्रत्येक त्यांना चांगलं वाईट सगळी नातवंड सारखी असतात. शंतनूने मरताना त्यांना इच्छा मरणाचा वर दिलाय. बरं, तू इच्छामरणी आहेस, तुझी इच्छा असेल तेव्हा मरण. आणखीन एक त्याच्याकडून वचन घेतलं, हे कुरुकुलाचं तू पालन करशील, कुरुकुलांचा वारस होशील आणि तू फक्त हे राज्य सांभाळशील. बघ, बाकी तुला काही अधिकार नाही आहेत. राजा कोण होईल तो जे डिसिजन घेईल ते तुला मान्य करावं लागेल. मग विचित्र वीर्य इथे राजा झाला, कारण चित्रांगद मारला गेला अति महत्वाकांक्षीमुळे, दुसरा जो होता तो. आता आंबा हा एक सुडाचा प्रवास वेगळा आहे भीष्मांबरोबर. तोही ह्याच्यात आहे. भीष्माचं सगळं म्हणजे हे जवळजवळ तुला सांगू का, हे भीष्म हा महाभारत आहे. त्याच्यावरच महाभारत सगळं उभं राहिलेलं तू बघितलं. तर ती हे सगळे नातवंड वगैरे जी काही मोठी करून देत झाले ते. हे लिहिताना काय जाणवलं, भीष्मांमधले कोणते गुण जे खूप महत्वाचे तुम्हाला किंवा अत्यंत विद्वान, महाशूर, अत्यंत प्रेमळ, आपल्या अस्तित्वाची म्हणजे आपल्या जबाबदारीची जाणीव असलेला माणूस आणि अतिशय प्रामाणिक असा, विलक्षण शूर. परशुरामाचा शिष्य आहे तो, सगळ्या अस्त्रशस्त्रादीचा तो अग्रणी आहे. म्हणून तर तो 10 दिवस पांडवांना तो हालून दिलं नाही. कादंबरीची सुरुवातच होते ती युद्धापासून होते. युद्धाचा 9वा दिवस आहे.
आणि भीष्माने भीष्म पराक्रम केलेला आहे. एकही पांडवांना कुठेही पुढे जागा दिलेली नाही की येऊन ते कौरवांच्या सेनेला हरवतील. आणि 9व्या दिवशी जेव्हा ही अवस्था होते तेव्हा थकलेले पांडव कृष्णाच्या शिबिरात जातात. कृष्ण तेव्हा गवाक्षातून बघत असतो. विधवा झालेली रणभूमी बघितली त्यांनी की तिकडे जळतायत गिधाड, इतर जे काही वन्य पशु आहेत ते माणसाच्या मांसासाठी भांडणं करतायत, चाललंय. हे सगळं विदारक दृश्य बघून तो पण असा अस्वस्थ होतो. हे युद्ध जे काही झालं होत आहे, 9 दिवस भीष्माने एवढी माणसं मारलेली आहेत. मग धर्मराजा आणि बाकीचे पांडव येतात. कृष्णा, अरे काय करायचं, पितामह एक तसूभर पुढे येऊ देत नाही किंवा आपल्याला कुठे जागाच देत नाही आत घुसायला. तो तसा कृष्ण चिडतो. तुम्हाला लाज वाटत नाही? तो 180 वर्षाचा म्हातारा, तुम्ही नातवंडात म्हणून तुमची पर्वा करत नाही. तो तुमचा विरोधी म्हणूनच लढतोय. त्याला हेही माहिती आहे तो अधर्माकडून लढतोय, तो अधर्माकडूनच लढतोय, पण त्याला माहिती आहे. पण तो तुम्ही काय करताय? हा अर्जुन पाठीवर खेळला, भीमानी घोडा केला म्हणून तुम्ही आजोबामध्ये अजून भावनिक गुंतताय. जोपर्यंत भावनिक गुंतवणूक आहे तोपर्यंत लढाई होऊ शकत नाही. लढायचं असेल तुम्हाला तर भीष्म मेले पाहिजेत आणि ते इच्छामरणी आहेत, ते तसे मरणार नाहीयेत. मग काय, मग ते म्हणतात काय करायचं कृष्णा, मग चला पितामहांच्या शिबिरात जाऊ. भीष्मांनाच विचारूया तुम्हाला कसं मारायचं आम्ही. आणि 5 पांडव आणि हे रात्री अशा किरकिर अशा रात्री भीष्मांच्या शिबिरात येतात. तेव्हा भीष्म एक स्वप्न बघत असतात. कधीतरी भीष्म तरुण होते याचं स्वप्न होतं. त्यांना स्वप्नात आंबा दिसते. तर ती आंबा त्यांना दिसते की भीष्म कधी, कारण आंबा भीष्मांच्या नंतर प्रेमात पडली. जो शल्य राजा नाही म्हणाला तिला, आधी होतो आणि त्यांनी सोडून दिली तिला. तू ठीक आहे, नको विचित्रवीर्याशी लग्न करू, अंबिका आणि अंबालिकाशी लग्न केलं गेलं. आणि मग त्याच्यानंतर जे काही घडलं त्याला भीष्मानी लग्न वगैरे सगळी त्यांनीच लावून दिली होती. आणि मग ते स्वप्न बघताना जेव्हा बघतात की त्यांचा सेवक सांगतो पांडवालेच, अरे बोलव रे त्यांना. त्या पोरांना सगळ्यांना जवळ घेतात, मिठी मारतात. तर कृष्ण गप्प बसून असतो. कृष्णाला पाहिल्यावर भीष्मानं कल्पना येतं हा कशाला आलाय तो. कृष्णाला ते परमेश्वर मानत असतात. कृष्णाचा जन्म जेव्हा होतो तेव्हा व्यास महर्षी येऊन याला सांगतात की भगवान अवतार घेतला बरं का. आणि मग भीष्मांचं एक हे असतं, एका ठिकाणी गंगेची पूजा करतात, श्रीरामाची पूजा करतात आणि तिसरा लावतात ते कृष्णाच्यासाठी पूजा करतात. आणि ते संबंध वाचन वगैरे ह्या माणसाचं भीष्मांचं दांडगं आहे सगळं, जो काही जुनं जे काही मिळेल ते. आणि त्याला ते पूरक आता सगळं म्हणतात. मग म्हणतात आयुष्यभर पोरानं तुमच्यासाठी काहीच केलं नाही रे मी, पांडवांना सांगतात. मी आता फक्त एकच करू शकतो तुमच्यासाठी, माझे प्राण मी तुम्हाला देऊ शकतो. हा इच्छामरणी भीष्म उद्या पडेल. पितामह तुम्हाला मारायचं कसं तुम्ही, कारण सांगतो म्हणाल. आंबा ही शिखंडी चा जन्म झालेला आहे. ती शिखंडीच्या रूपात आहे. तिचा ते विचारण्याची पद्धत मी थोडीशी ड्रॅमॅटाईज केली. तुमच्या सैन्यामध्ये गुलाबी झेंडा असलेला कोण आहे? स्त्रीत्व एक म्हटलं जातं ना. सगळे ओरडतात शिखंडी. शिखंडी हा पूर्वजन्मी आंबा होता. तर त्याच्यावरती त्या काळी झालेली एक शस्त्रक्रिया आहे याच्यात आहे. तर ती कशी झाली काय, तर हे वाचून मजा. आणि मग ते सांगतात शिखंडीला पुढे करायचं. शिखंडी योद्धा आहे, महायोद्धा आहे, पण तो मला मारू शकणार नाही. मला मारू शकेल फक्त अर्जुन किंवा हा कृष्ण, पण कृष्ण शस्त्र घेणार नाहीये. तेव्हा अर्जुन आणि शिखंडीच्या मागून मला बाण मारायचे आणि मला पाडायचं. आता बघ 10व्या दिवशी भीष्म शोधतात. हे सगळे गुल आहेत. त्यांनी कुठे त्यांना ते घेऊन गेलेत, रडतात, विलक्षण ते जवळ घेतात. अरे नका रे रडू, आता धर्म जिंकला पाहिजे, शेवटी अधर्म हरला पाहिजे, मलाही मान्य आहे रे म्हणाले.
तर तुम्ही रडू नका पोरांनो, एवढंच तुमचा हा पितामह तुम्हाला देऊ शकतो, माझे प्राण तुम्हाला देतोय मी. आणि मग दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत कोणी दिसतच नाही. धर्मराजा तिथून लांबून जातात, दिवसाला हाक मार, अरे इकडे काय ठरलं होतं ना मला मारायचं असते, कुठे फिरताय तुम्ही इकडे, बोला आणाला अर्जुनाला, त्या शिखंडीला घेऊन ये. भीष्म पडतायत. भीष्मांवर बाणाचा वर्षा अर्जुनाच्याकडून होतं आणि ते बसूनच राहतात. शरपंजरी भीष्म पडतात, मान लोंबते आणि तो प्रकार माहिती की 3 बाण मारून तो उशी करून देतो, पाणी सोडतो. भीष्म सरोवर आजही कुरुक्षेत्रामध्ये आहे. जिथे अर्जुनाने बाण मारून पाणी काढलं ते भीष्म सरोवर कुरुक्षेत्रावर आजही आहे. तुम्ही याच्यामध्ये जो उल्लेख केलाय ना, दक्षिणायन ते उत्तरायण, आता तुला सांगतो, पडता पडता भीष्मांच्या लक्षात येत आहे की अभिजित नक्षत्र घसरलंय आणि सूर्य झपाट्याने दक्षिणेकडे चाललाय. दक्षिणायन लागणं हे अशुभ लक्षण आहे. तो इच्छामरणी भीष्म म्हणतो की उत्तरायण लागेपर्यंत मी माझे प्राण सोडणार नाही. दक्षिणायन आणि उत्तरायण याच्यामध्ये 58 दिवसाचं अंतर आहे आणि ते अंतर असेपर्यंत भीष्म हे शरपंजरी पडले आहेत. आणि भीष्म शरपंजरी पडून प्रत्येक येतात एक एक भेटायला. ते तुझं महाभारताचा सगळा बॅकग्राऊंड पुढे 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 नेत जातात, जे स्मरणकोश भीष्माचे आहेत. याचा संदर्भ मला असा लागला की अर्थात ही कादंबरी आणि यानंतर जेव्हा द्रौपदी ही कादंबरी लिहिलीत, त्या द्रौपदीमध्ये एक उल्लेख तुम्ही केलेला आहे की जेव्हा द्रुपद राजा अग्निशिखेला म्हणजे अग्निशिखेचा जन्म होतो अग्नीतून, म्हणजेच द्रौपदीचा, तेव्हा तिच्याबरोबर एक गोंडस मुलगा सुद्धा जन्माला येतो आणि तो म्हणजे तिचा भाऊ दृष्टद्युम्न. तेव्हा दृष्टद्युम्न सांगतो की मला भीष्मांचा सूड घ्यायचा आहे. नाही, दृष्टद्युम्न हा द्रोणाचार्यांसाठी द्रोणाचार्य, पण तेव्हा ती आकाशवाणी होते की भीष्मांचा सूड घेण्यासाठी अजून कोणीतरी आधीच अवतार घेतलेला, त्यामुळे तू द्रोणाचार्य द्रोणाचार्यांच्या सूडासाठीच त्यांनी तो हे घेतला. बरोबर. तो शिखंडी नाही, शिखंडी आधीच जन्माला आलेला आहे. म्हणजे तो भीष्मवधासाठी जन्माला आलेला आहे शिखंडी, समजलंय. तर शिखंडी भीष्मांवधासाठीच याला झालं. तो पण शंकराकडून प्राप्त झाला. तो शिखंडी सांगतो द्रुपदाला की मी भीष्मावध करणार, पुन्हा तपश्चर्या करतो, पुन्हा शंकराची तपश्चर्या करतो आणि मागतो. तेव्हा द्रौपदी आणि दृष्टद्युम्न जन्माला येतात. जो द्रोणाच्या वधासाठी दृष्टद्युम्न आलाय आणि द्रोणाला अतिशय वाईट पद्धतीने मारलंय त्याने, त्याचा सूड अश्वत्थाम्याने शेवटी घेतलेला आहे. म्हणजे ते त्यांना अशी कल्लोळ उठवलाय रणांगणामध्ये 15व्या दिवशी भीष्म आपले द्रोणाचार्यांना की अश्वत्थामा मेला. एक हत्ती मारदार अश्वत्थामा नव्हता. अश्वत्थामा आणि द्रोणाचार्य हा एक आत्मा आहे असं समजतो, शरीर वेगळी आहेत. तर अश्वत्थामा मेला म्हटल्यानंतर तो म्हातारा बिचारा शस्त्र टाकून बसतो आणि प्रत्येकाला धर्माला विचारतो अश्वत्थामा मेला का. तर त्याचं उत्तर येण्याच्या आधी भीम जोरात ओरडायला लागतो आणि हा दृष्टद्युम्न चढतो आणि मान कापून त्या म्हातारीची टाकून देतो. अश्वत्थाम्याला ते कुठे सापडत नाहीत शेवटपर्यंत. म्हणजे अश्वत्थाम्याचे पण याच्यामध्ये तुम्हाला आढळून येईल की तो वडिलांचं ते शोधतोय, नरोवा कुंजरोवा ते धर्मराजाने नरोवा म्हटल्यावर नरोवा वा कुंजरोवा भीम ओरडतच सुटतो. ते सगळे ठरवूनच एक अधर्म युद्धाला अभिमन्यूच्या वधापासून जी सुरुवात होते ती अधर्म युद्धाला सुरुवात होते. आणि ते युद्ध काही 18 दिवस जे युद्ध चाललंय ते, आणि त्याचा कळस म्हणजे तो अश्वत्थामा म्हणजे निरपराध. बरं, हा सूडाचा प्रवास द्रुपद आणि द्रोणाचा आहे, तो पार्ट सगळा वेगळा आहे. त्याच्यामध्ये मी मांडलेलं आहे बऱ्याच ठिकाणी. बरोबर. पण आता त्या कादंबरीमध्ये वाचलेला 18 दिवसांचा युद्धाचा प्रवास आणि या कादंबरीमध्ये वाचलेला युद्धाचा प्रवास हा त्याचा पर्स्पेक्टिव्ह किंवा त्याचा जो बघण्याचा दृष्टिकोन आहे तो वेगळा ठेवलेला. बरोबर आहे. कारण इथे दृष्टिकोन भीष्मांच्या दृष्टिकोनात बरोबर, अगदी बरोबर. इथे अश्वत्थाम्याच्या दृष्टिकोनात ते युद्ध कसं घडतं. नाही, आणि अश्वत्थामा केव्हा बघतोय, आत्ता बघतोय, जो अत्यंत विकलांग अवस्थेमध्ये असलेला जातोय आणि तिकडे ते बघतोय की मी काय केलंय म्हणून. त्याचा पश्चाताप त्याला होतोय की आपण हे कुठल्या ह्याच्यामध्ये करून गेलो असं कृत्य. सूडाच्या प्रवासामध्ये भीष्मांचा सूडाचा प्रवास हे काय आहे तो तुला सांगतो.
गांधारी. हं? भीष्म आपल्या नातवांशी लग्न लावून देतात. धृतराष्ट्रासाठी अफगाणातून गांधार देशातून गांधारीला आणतात. गांधारीला जेव्हा कळतं हा आंधळा आहे तेव्हा बिचारी पट्टी बांधूनच राहते. तर तिच्याबरोबर ही राहिल्यानंतर गांधारी व्यवस्थित हे चाललंय आणि मुलं जेव्हा होत आहेत धृतराष्ट्र आणि भीम एक दिवस भांडत येतात. दुर्योधन धृतराष्ट्र नाही आपलं दुर्योधन आणि भीम भांडत भांडत भीष्मांकडे येतात आणि भीष्मांना सांगतात दोन लहान पोरं. भीम तक्रार करतो. हा म्हणतो आम्ही या राज्याचे वारस होऊ शकत नाही कारण आम्ही पांडूची मुलंच नाही आहोत. भीष्मांना हे लहान मुलांच्या तोंडून ऐकताना प्रचंड विचित्र वाटतं. दुर्योधन हा भीम त्याला सांगतोय की तू विधवेचा मुलगा आहेस म्हणजे तू म्हणजे दुसरं लग्न त्याच्या आईने केलंय. गांधारीचं दुसरं लग्न आहे धृतराष्ट्राशी. का आहे तर गांधार देशाचा नरेश राजा सुबल त्याने काय केलेलं असतं हिचं ज्योतिष पाहिलेलं असतं तेव्हा हिच्या ज्योतिषामध्ये हिचा नवरा लगेच मृत्यू पावेल असं असतं. मग त्याचं लग्न एका ह्याच्याबरोबर लावून देतो बोकडाबरोबर. तो आता ही विधवा झाली ना ते दुसरं लग्न होतं. भीष्म तेव्हा एक तारुण्यात आहे आणि त्यांना कळतं की यांनी मला फसवलंय. तो काय करतो सुबलासकट त्याची सगळी पोरं आणून बांधतो तिकडे इथे कुरुदेशात आणि आपलं जे खाली हे असतं ना तसं त्यांना तुरुंगात टाकतो. एक वाटी त्यांना खायला देतो. तसे भुकेने मेली पाहिजे ते सगळे मला फसवलंय. हा एक कुठेतरी इगो बघ कुठे माणसाला नेतोय. त्या सुडाच्या प्रवासाचं काय होतं तो सुबल राजा सांगतो एक 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 मरायला लागतो. तर सुबल सांगतो की आपण एक काम करूया हे जे काही आपल्याला खायला मिळतं ते एकालाच देऊया. शकुनीला देऊया. सगळ्यात आपल्यामध्ये दुष्ट आणि नीच प्रवृत्तीचा माणूस आहे शकुनी. या शकुनीला आपण देऊया आणि त्याला जगवूया. आणि शेवटी सुबल आणि शकुनी दोघं जण जीवन शकुनी राहतो. सुबल त्याच्या पायावर एक त्याची लाठीचा प्रहार करतो आणि सांगतोय लक्षात ठेवायचं आहे तुला कुरुकुलाचा सूड घ्यायचा आहे तुला. तो झाल्यानंतर गांधारीला कळतं की हे सुबलही मरून जातो. गांधारीला कळतं की अशी गोष्ट झाली. ती पितामहांना विनंती करते की तुम्ही इकडे मुलं लहान आहेत सगळी. तो यांच्या हातामध्ये राज्य अजून तसं दिलेलं नाहीये त्याने. राजा आहे तो नावाला राजे आहेत सगळे. आणि मग हा शकुनी इथे सूड घेण्यासाठी लहान मुलाला कसं भरवलं जातं तसं दुर्योधनामध्ये पांडवांबद्दल द्वेष भरवलं जातं. हा सूडाचा प्रवास शेवटपर्यंत चालतो आणि गांधारी आणि भीष्मांचं जे याच्यामध्ये शेवटचं जे काय आहे की अजून वाचव अजून वाचव. पण ती चांगली बाई आहे ती. खरं. पण आता जसं आपण आत्ता म्हणालात की भीष्म हे नीतिमत्ता जपणारे किंवा अत्यंत विद्वान व्यक्तिमत्व होतं. एवढं सगळं म्हणजे चांगले गुण असतानाही कुरुवंशाचा म्हणजे जो संघर्ष किंवा जे युद्ध घडलं किंवा जे महाभारत घडलं ते थांबवू शकले नाही. अर्थात महाभारताची सुरुवात म्हणजेच भीष्म असं तुम्ही उल्लेख केला. पण तरी अत्यंत विद्वान आणि नीतिमत्ता जपणाऱ्या माणसाकडनं अशा पद्धतीने वेगळे चुकीचे निर्णय घेतले जाणं आणि त्या चुकीच्या निर्णयांमुळे म्हणजे त्या चुकीच्या निर्णयामध्ये मला वाटतं द्रौपदीच्या वस्त्रहरणाच्या प्रसंगी काहीही न बोलणं ज्येष्ठ म्हणून हे सुद्धा आलं. याचं कारण असं आहे की एकदा आपल्या वडिलांना वचन दिलेलं आहे पण की त्यांनी राज्य कसं चालवायचं हे त्यांचं हे आहे. मी एक राज्याचा एक सेवक म्हणून काम करणार आहे. तेव्हा मालकासमोर राजासमोर बोलायची माझी हिंमत नाहीये. द्रौपदीच्या याच्यामध्ये वस्त्रहरणाच्या वेळी ते अत्यंत अस्वस्थ होतात. पण शेवटी द्रौपदीला धर्माचा उपदेश ते नीट करू शकत नाही कारण ती तेजस्विनी प्रचंड वेगळ्या पद्धतीने कडाडून पडते आहे. तर ते म्हणतात आता धर्माची व्याख्याच बदलली आहे. आता जे बलिष्ठ आहेत त्यांच्या हातात धर्म आहे आणि मी काही करू शकत नाही म्हणत. धर्माचं स्वरूप हे मुळमुळीत उत्तर झालं. इथे काहीच ठिकाणी भीष्म जिथे चुकलेत तिथे इथेही चुकलेत. ते थांबवू शकले असते पण नाही. महाभारत घडायचं होतं. तिच्या पदराची किंमत सगळ्यांना चुकवायची होती त्यामुळे महाभारत घडायचं होतं. ही त्यांची इच्छा नव्हती. ही वसुंधरेची पृथ्वीची पण इच्छा होती.
पृथ्वी जेव्हा स्वर्गात जाऊन देवासमोर उभी राहिली तेव्हा देवानं तिने सांगितलं की आता द्वापार युगामध्ये पाप वाढत चालले आहेत, तेव्हा ती संपवा आता द्वापार युग. परमेश्वर सांगतो त्यांना, त्याची सुरुवात आम्ही अजून आधीच करून ठेवलेली आहे. 8व्या वसूनी जन्म घेतला आधीच. आता बाकीचे हळूहळू हळूहळू येतील आणि मग ते जे काही जन्माला आलेत ते एक वेगळ्या पद्धतीने नियोग पद्धतीने सगळे जे जन्माला आलेत ते म्हणजे हे चुकीचे निर्णयही भीष्मांकडनं घेतले हा गेले, घेतले गेले. ज्याचा नाही परिणाम असं- म्हणजे आपण त्या महाभारत चुकीच्या पेक्षा एक भिडस्तपणा म्हण की बऱ्याच वेळा एखाद्या माणसाला काय बोलू आता मी. बरं, विदुराला आणि भीष्माना प्रत्येक गोष्ट माहिती असायची. जसं वारणावतामध्ये पांडवांना जाळायचा यांनी जो काही केलेला आहे, ठरवलेला आहे कौरवांनी, तो विदुराने ऐकलेला आहे का धृतराष्ट्राकडून हो की त्याचा दुर्योधनाचा काय हेतू आहे त्याच्या मागचा, हो. आणि धृतराष्ट्राने त्यांना परवानगी दिली की यात्रेला जा म्हणून. हा हेतू त्याला माहिती आहे, तो भीष्माने सांगतो देखील. मग काय करायचं, तर विदुराने आधी जाऊन तिथे व्यवस्था केलेली आहे की पांडव मरणार नाहीत याची. हो खरंय. मग हा बराच मोठा इतिहास म्हणतोय मी याला. हा इतिहास आहे. हा म्हणजे ही कादंबरी ही एवढी मोठी असण्याचं कारणच ते आहे. हो, कारण तो आधीचा महाभारत इतिहास कळला नाही तर तुम्हाला हा भीष्म तुला कळणार. तर भीष्म करणार नाही. आणि भीष्म एक शेवटी काय आहेत बघ, परमेश्वर जेव्हा मानव म्हणून जन्म घेतो तेव्हा त्याच्या हातून चुका ह्या स्खलनशील आहे, तो होणं अपेक्षित आहे. त्या ह्या चुका आहेत. पहिला कोणी त्याचा हा प्रभास येऊन त्याला प्रत्येक वेळेला ह्याच्यात कादंबरीमध्ये ओरडतोय, तुला कोणी ही प्रतिज्ञा करायला सांगितली, आता मला माझी सुटका कोण करणार आहे, कारण तुला आम्ही आमच्या सगळ्यांनी हे दिलेलं आहे, पण माझा आत्मा तुला दिलाय ना, त्याचं काय म्हणाला माझं. मी तिकडे वेड्यासारखा त्या बर्फाच्या इथे बघत बसलेलो आहे आणि तुझी वाट बघतोय कधी येतो, तर सोड सगळं. म्हणाला इच्छा मरणी आहेस ना, मर ना मग, अरे मला वाचव, मला सोड. तो म्हणतो जाऊ दे रे, माणूस म्हणून जन्म गेलाय, काही चुका करतोय ते करू दे ना मला, त्या चुका केल्याशिवाय मी सुधारणार कसं. अत्यंत विद्वान आहेत. भीष्माने सांगितलेला राजधर्म ही दुसरी भगवद्गीता आहे. भीष्म किती प्रचंड विद्वान होते, किंवा कुठलं नॉलेज नव्हतं त्यांना, प्रत्येक गोष्टीची त्यांना माहिती होती. हा भीष्म हे या कादंबरीचे आणि तुमच्या या लेखनाचे नायक असल्यामुळे कसं होतं की आपण जेव्हा एक नायक म्हणून एखाद्या व्यक्तिमत्वाला किंवा पात्राला प्रस्थापित करतो तेव्हा आपण त्याचे चांगले गुण दाखवण्याचा प्रयत्न करतो. पण जसं आपण म्हणालो तसं की पितामह भीष्मांनी अनेक चुकीचे निर्णय घेतले, की ज्या निर्णयांमुळे, ते निर्णय नसते तर कदाचित इतिहास वेगळा असता, कथा वेगळ्या झाल्या असत्या. कदाचित देवाला चॅलेंज करू शकले असते. प्रसंगाला चांगले गुण दाखवण्याचा प्रयत्न तुम्ही केलायत का कादंबरीत? नाही, की जिकडे जे वाईट गुण आहेत तिथे कशा पद्धतीने ते प्रसंग हाताळलेत नाही. जशी मी वस्तुस्थिती जी आहे, जी व्यासाने लिहिलेली आहे, जी काही भाषांतरं झालेली आहेत, तर त्या वस्तुस्थितीला धरून मी कादंबरी लिहिली आहे. मी नाटककार असल्यामुळे काय, माझ्या कादंबरीमध्ये नाट्य भरलेलं असतं भरपूर. त्यामुळे वाचकांना 90-92 वर्षाच्या बायका 2-2 वेळा भीष्म वाचतात. मला फोन येतात त्यांचे, भीष्म वाचला, खूप बरं वाटलं, परत परत वाचावं असं वाटतं. बरोबर. तर हे का होतंय, याची महाभारताची जी सगळी जादू आहे ती भीष्मामध्ये आहे. ते उगाच नाही म्हटलं ते आभाळ विषय, त्याचा शेवट ह्याचा परत, जसा अश्वत्थाम्याचा शेवट बऱ्याच वेळा लिहायला लागला तसा ह्याचा शेवट जो आहे तो गंगा आणि भीष्म दोघांवर आहे, आणि कृष्ण नुसता स्तब्ध उभा आहे. काय करायचं, काय सांगायचं या माय लेकराला. गंगा प्रत्येक वेळेला भीष्माच्या मागे उभी आहे. गंगेला माहित नाहीये, नियती हसत असते गंगेला. ती म्हणते तिला माहिती नाही आज काय होणार आहे, ते भीष्म शरभंजरी पडणार आहेत. ते शरभंजरी पडण्यापेक्षा देखील भीष्मांचा आता जे काही हे आहे संबंध, काय होणार आहे नियतीला माहिती आहे, गंगेला माहित नाही. गंगेला माहिती नाही. त्याचा शेवट फार खूपच सुंदर केला, हळवा म्हणजे, आणि तो तसाच व्हायला पाहिजे का, ते डोळ्यातून पाणी टपकलंच पाहिजे. बरोबर. जेव्हा आपण पितामह भीष्म, गांगेय भीष्म असं म्हणतो, गंगेचे
पुत्र भीष्म असं म्हणतो. भीष्म प्रतिज्ञा ही आजही अशी म्हणतो आपण, भीष्म आजही प्रतिज्ञा मला भीष्म वाटतं त्यांनी प्रतिज्ञा अनेक शब्द. वेळा अशा वेगवेगळ्या प्रतिज्ञा घेतल्या. हो हो म्हणजे आता पहिलं जसं तुम्ही सांगितलं की मी राज्यावर बसणार नाही, मी गादीवर बसणार नाही, नाही. ही पहिली भीष्म प्रतिज्ञा. हम्म. पण त्यानंतरही म्हणजे युद्धामध्ये लग्नही करणार नाही, म्हणजे लग्न तोही करणार तुला नाही, जर दुसरी एक संशय असेल तर तेही हो. करणार नाही मी. हो. म्हणजे मग माझ्याकडे काही नाही राहिलं, माझ्याकडे फक्त राहिलं ती गुलामगिरी राहिली आहे तुमची. बरोबर. माझ्या बापाने जे कुल 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 म्हणतोय की हे कुरुकुल माझं मोठं व्हावं हीच इच्छा आहे. बरोबर. त्या कुरुकुलाचा सर्वनाश एकूणच वाईट प्रवृत्तीमुळे संबंध झाला. म्हणजे धर्म अधर्माच्या ज्या व्याख्या आहेत त्या संबंध याच्यामध्ये सगळ्या आहेत यामध्ये. आजही राजधर्म बघितलात तर किती पाळला जातो हो. याचा विचार करा तुम्ही. तोच राजधर्म भीष्माने सांगितला, आजही तुम्ही पाळलात तो तर हे एक वेगळी दृष्टी मिळेल आपल्या देशाला. खरंय. भीष्मांचा राजधर्म पाळलात खरंच वेगळी दृष्टी मिळेल. राजाने कसं असायला हवं, राजाच्या इतर कसं राज्यात असायला, ह्याच्यात सगळं त्यांनी सांगितलेलं आहे. उदाहरणं सोपी सोपी उदाहरणं देऊन सांगितलेली आहेत. राजाचे मित्र कुठले असावेत, कोण नसावेत, काय असावं, याच्यावर जे काही तो तत्वज्ञान. अरे सत्यनारायणाची आपली महापूजा करतो, ती जे काही सहस्त्र नामावली म्हणतो ती भीष्मानी धर्माला सांगितलेली आहे. अजून तुम्हाला काय पुरावे पाहिजेत मला सांग. हे पुरावे म्हणणाऱ्या लोकांचा मला खरंच म्हणजे खऱ्या आनंद अर्थाने वाटतो. ठीक आहे, त्यांची इच्छा. खऱ्या अर्थाने राजवंश चालवणाऱ्या व्यक्तींनी स्वतःचं व्यक्तिमत्व कसं ठेवावं किंवा स्वतः कसं असावं किंवा आदर्श कोण ठेवावं, तर याची अनेक उदाहरणं यामध्ये मिळतात. याच्यामध्ये या कादंबरीत इतिहास मिळतो वाचायला. इतिहास तुला 23 कादंबरीत सगळ्यात मोठं युद्ध 23 दिवस परशुरामाबरोबर केलेलं आहे भीष्माने. आंबेनी परशुरामांना उस्कवलं. 23 दिवस भीष्म आणि परशुराम युद्ध होतं, म्हणजे गुरु शिष्यामध्ये. भीष्मना परशुराम ऐकत नाही म्हटल्यावर सगळे हे वसू येतात आणि सांगतात, तुला आपलं अस्त्र माहिती नाही का, ते वापर ना परशुरामावर. प्रस्वाप नावाचं अस्त्र आहे, ते वापर म्हणाले. ते आपल्या वसूंचं आहे खास. ते वापरलंच तर संपेल, शस्त्र टाकतील, कारण तो पुन्हा हे होईल. तर ते त्याला आठवतात, ते मंत्र आठवतात. मंत्र आठवावे लागतात त्या अस्त्राचे. अस्त्र सोडताना बाण लावलास तू तर ते मंत्र. आणि ते जेव्हा करायला जातात तेव्हा सबंध ऋषीमुनी येऊन थांबवतात, युद्ध थांबव, ते तुझे गुरु आहेत म्हणून तू कमीपणा घे पण ते थांबव. परशुराम तेव्हा आंबेला सांगतात की मी याला हरवू शकत नाही, तू तुझं बघ. आणि आंबा मग जे काही अत्यंत वेगळं पाऊल उचलते आणि चितेत उडी मारते शंकराचं नाव घेऊन. ती शिखंडी म्हणून जी जन्माला येते. भीष्माचा वध करीन, भीष्माचा सूड घेईन, भीष्मा सूड घेईन म्हणून ती अग्नीमध्ये जी जाती आहे ती शिखंडी म्हणून जन्माला येते. म्हणजे शिखंडी बाई मुलगीच जन्माला आलेली आहे. तो द्रुपद म्हणतात हिचं करायचं काय, त्याला शिखंडी म्हणूनच वाढवतात, पुरुष म्हणून वाढवतात. आणि मग ती जी सर्जरी केलेली आहे ती फार वेगळी आहे, त्याच्यात आहे. खरं. मग आता ही अस्त्रविद्या किंवा म्हणजे धनुष्य चालवणं किंवा अस्त्रविद्येमध्ये एवढे पारंगत असलेले भीष्म यांनी स्वतःची ही विद्या कुरुवंशातल्या कोणाकडे जास्त प्रमाणात दिली किंवा जास्त उपदेश युद्धामध्ये कसं युद्ध लढावं त्यांनी कौरवांना काहीच दिलं नाही तसं. म्हणजे त्या दृष्टीने कौरवांच्या बाजूने त्यांनी वचन दिल्याप्रमाणे 10 दिवसांनी भीष्म पडलेच नसते. इच्छामरणी माणूस आहे, तो लढतच राहिला असं. पांडव हरलेच आहे. पांडवांना एकाही पांडवाला मारणार नाही. स्त्री समोर आली तर तिची हत्या मी करणार नाही, भीष्माने दुर्योधनाला सांगितलंय. तेव्हा माझ्याकडून हे अपेक्षित करू नकोस तू, मी पांडवांना मारीन किंवा मी या स्त्री आणि पांडव यांच्याशी हे नाही करणार. हे आधीच त्यांनी सांगितलंय, तिथे मी नाही करणार. पण त्याचं सैन्य मारत जाऊन पांडवांना ह्याला जे काही पुन्हा वनवासात पाठवण्यापेक्षा हे समेट करावा अशी त्यांची इच्छा आहे. म्हणून ते कमीत कमी सैन्य मारायचा प्रयत्न करतात. ते 1 लाख सैन्य मी रोज मारीन म्हणून सांगतात. पण तो बाकी त्यांना पुढे पांडवांना पुढे घुसूनच देत नाही. त्याला माहिती आहे त्याचा लाडका अर्जुन आहे, सगळ्यात लाडका भीम आहे भीष्मांचा. म्हणजे भीष्म आणि भीम जेव्हा तू याच्या बाणशय्येवर भीष्म पडलेत आणि भीम त्यांना भेटायला येतो तेव्हा भीम एक गमती जमती करत बसतो. ती बाणशय्या असते
तर भीम सांगतो त्यांना, पितामह जास्त हसू नका, ती बाणशय्या हलते, जमिनीत जाऊन पडाल कुठेतरी खाली. हे रिलेशन त्यांचं बरोबर. त्या मुलांबरोबर आहे अशा सगळं. प्रकारचं नातं आणि तो दाखवलं म्हणतात जातं. सगळीच हाताची बोटं सारखी नसतात. दुर्योधन वाईट असला तरी माझा नातूच आहे ना. हा. मी क्षमाच करतोय त्याला. हम्म. एखादं वाह्यात मूल निघतं, काय करायचं त्याला, सोडून देऊ? हम्म. मी आहे, मी कबूल केलेलं आहे. मी हम्म. माझ्या वडिलांच्या वचनाशी निष्ठावंत आहे, पाळतोय मी. वा. गंगा हे त्याचं अत्यंत पवित्र स्थान आहे आणि गंगा पवित्र आहे, त्याची आई. खरंय. असा हो. पुत्र त्यामुळे तो आणखी शेवट म्हणजे शेवटी शेवट जो आहे तो सगळ्यात पवित्र आणि सगळ्यात जवळची असणारी गंगा माता, त्यामुळे तो शेवट जो केलाय तो मी सांगणारच नाही आता, कारण नाही त्याच्याबद्दल सांगणार तुम्हाला मी मला पण. वाटतं शेवट कादंबरीच वाचा वाचावी तुम्ही. लागेल. यामध्ये खूप अनेक प्रसंग असे आहेत जे डोळ्यात पाणी आणतात. अनेक प्रसंग असे आहेत जे आपल्याला बरंच काही शिकवून जातात. कसं वागावं आणि कसं वागू नये या दोन्हीची प्रत्यंतरं आपल्याला ही मिळतात. कादंबरी वाचताना येते. पण हे सगळं लिहिताना तुम्हाला भीष्म किती जाणवले किंवा अजून काय लिहायचं त्यांच्यासाठी राहून गेलं अरे असं वाटलं किती की तो पूर्ण लिहून गेलं असं वाटतं? आभाळाबद्दल अजून मी काय खरोखर त्या सामान्य नावातच माणूस येतं आहे. ते आभाळ ते आहे, ते आभाळ आहे, सामावू ते शकत नाही आभाळाबद्दल आपण. मी काय लिहिणार आहे हा, अजून. हा. माझी कुठून कुवत कुठून होती तेवढं संदर्भ लिहिलं. घेतलेत? संदर्भ कुठून कुठून घेतलेत? महाभारत हं. जास्तीत जास्त, हं. भीष्मांवर काही विद्वानांनी लिहिलेली पुस्तकंही वाचली. बरं. म्हणजे त्यांच्यावर सगळे त्यांची नावं आहेत, हं. ज्यांचे मी संदर्भ घेतले गेलेत हो. भीष्मासाठी त्या. हो. आणि मग शेवटी माझा भीष्म एक वेगळा, माझा ऑरा असतो लिहिण्याचा, त्या पद्धतीने मी ते आभाळ लिहिलंय शेवटी. बरं. कारण ते आभाळच होतं ग. खरंय खरंय. इथे वेगवेगळे व्यूह बघ जे ना, रचले कौरव गेले. 10 दिवसानंतर कौरव नामोहरम झाले. हो. द्रोणाचार्यानं ऐकलं नाहीये. हो. पांडव तुटून पडले होते हो. द्रोणाचार्यानं. 5 दिवस द्रोणाचार्य, 2 दिवस कर्ण, 1 दिवस शल्य, संपलं युद्ध. वेगवेगळे म्हणजे युद्धामध्ये जे वेगवेगळे व्यूह रचले गेले, हो, मकर व्यूह, सेना. हो क्रौंच हो व्यूह, हो. ते व्यूह कशा पद्धतीने रचले गेले त्याचं सुद्धा सगळं विश्लेषण केलेलं आहे. त्यामुळे त्याचं अभ्यासाच्या दृष्टीने बघायचं झालं तरी सुद्धा ही हो कादंबरी आहे. उपयोगाची आणि होते. महाभारतच आहे, परत सांगतो, हो. व्यासांचं महाभारत जे आहे ना, हो. 18 खंड महाभारताचे आहेत. पण हो. महाभारतातलं महत्वाचे महाभारत जे आहे ते हं. ह्या संबंध याच्यामध्ये ते खंड आलेले आहेत. खरंय खरंय. वा. बोल. थोडंसं आता आपण युद्धाच्या प्रसंगाबद्दल बोलूया की भीष्मांनी सेनापतीपद स्वीकारलं. जर त्यांनी ते सेनापतीपद स्वीकारलेलं आहे कौरवांच्या बाजूनी लढण्यासाठी, तर कौरवांसाठी ते किती फायद्याचं होतं, किती महत्वाचं होतं, आणि जर नसतं पद स्वीकारलं तर काय घडलं असतं युद्धात? भीष्म जर सेनापती नसते हं. तर युद्ध 18 दिवस चालूच झालं नसतं. युद्ध 5 दिवसात संपलं असतं. कसं काय? कारण पांडवांकडे श्रीकृष्ण होता आणि सगळी युद्धनीती जी होती ती कृष्णाने आखली होती, जी वेगळ्या पद्धतीने आखली होती. फक्त त्याला एकच माणूस दाद देत नव्हता, तो भीष्म. बरं. आणि म्हणून भीष्माने हे युद्ध लढलं, हे एक झालं. दुसरं भीष्म हे युद्ध लढले कारण पुन्हा तिथे त्याचं संबंध कौरवांबरोबर कुलासाठी या माणसाने आपले प्राण दिले. कुल जपणं त्या माणसाला अधिक जरुरीचं वाटलं. कारण पांडव वेगळे गेलेच होते बाहेर एवी तेवी, आणि कौरव पांडवांचे याच्यामध्ये. आता दुर्योधनाचा आस्पेक्ट वेगळा आहे याच्यामध्ये. दुर्योधन म्हणतो, मी दूत जरी खेळायला सांगितले तो का खेळला, हरतोय म्हटल्यानंतर देखील तो का हरत होता, तर मी कशासाठी देऊ. तो स्वतःहून दूत खेळला, स्वतःहून हरला. नाही सांगायचं होतं नाही खेळत म्हणून मी. ही प्रश्न वेगळे झाले, पण हा प्रॅक्टिकल वस्तुस्थिती आहे. असा प्रश्न दुर्योधनाचा चुकीचा नाही त्याचा प्रश्न. भीष्माने द्यूत पण थांबवायला पाहिजे होतं तिथे, वडील म्हणून, पितामह म्हणून, की हे करताय ते चांगलं करत नाही, थांबवा तुम्ही. ते भीष्माने केलं नाही. म्हणजे गप्प राहण्याला देखील सीमा असते ना. मी वडिलांना वचन दिलं की मी ह्या कुरुकुलाचं पालन करत राहीन, मी शेवटपर्यंत त्यांना कोणाला सोडणार नाही, अंतर देणार नाही. मग पांडव परत जेव्हा वनवासात गेले, ते वनवासात जाणं पांडवांना, भीष्मांना वेदनादायक झालं, पण भीष्म वनवास थांबवू शकले नाहीत. का? इथे पुन्हा अन्न ज्याचं खातोय त्याचा मी नोकर आहे. मी कौरवांचं खातोय, मी कुरुकुलाचं बघेन. पांडव जरी कुरुकुलात असले तरी ते हरून गेलेले आहेत इथून.
त्यांनी खेळायलाच नको होतं. आणि विदुर आणि भीष्मानी हे पांडवांनाही सांगितलं की तू खेळू नका. विदुराने सांगितलंय खेळू नकोस. द्रौपदीने पण सांगितलंय खेळू नका, इथे फक्त कपट आहे. हो हो आणि हे एवढं करूनही भीष्म ते थांबवू शकले असते. ते समजा ते थांबवलं नसतं तरी द्रौपदीच्या पदराला हात लावलेला थांबवू शकले असते. हम्म. तिथे धनुष्य घेऊन ते उभे राहिले असते तर एकाची ताकद होती भीष्माने अडवण्याची. का नाही राहिले? स्त्रीचा पदर हा जास्त महत्वाचा आहे. हम्म. आणि त्या पदराची किंमत सगळ्यांना चुकवावी लागली. त्याच्यात भीष्मही अपवाद नाहीत. बरोबर बरोबर. या गोष्टीमध्ये दोघं जण म्हणजे तुम्ही आता म्हणालात की खाल्लेल्या अन्नाला किंवा खाल्लेल्या मिठाला जागणं, तर हे दोघांच्या बाबतीत झालं, एकतर द्रोणाचार्यांच्या बाबतीत आणि भीष्मांच्या भीष्मांच्या बाबतीत बाबतीत. आणि विदुराच्या बाबतीतही. विदुराच्या बाबतीत विदुर त्यांचा भाऊच होता, दासीपुत्र होता तो. बरोबर. कौरव पांडवांचा भाऊ विदुरही हो. होता. पंडू, धृतराष्ट्र आणि विदुर. हं. दासीपुत्र असला तरी तो यांचाच पुत्र आहे ना. बरोबर आहे. पण आता तुम्ही व्यासांचा पुत्र आहे तो पण. हो हो. भीष्म आणि भीम संवादामध्ये सुद्धा याचा उल्लेख आहे हं, की शत्रू जेव्हा बेजार होतो तेव्हा मग युद्ध थांबवावं, युद्ध हं. लढू नये असा उपदेश ते भीमाला करतात. हो. म्हणजे अशा प्रकारचे आचार विचार हो, अत्यंत धारण केलेली अत्यंत व्यक्ती आहे. छान आचार विचार. म्हणजे शेवटचा वाचताना म्हण किंवा मधले जे स्मृतिपटल आहेत त्यांची, हं, हं, ती वाचताना हं. जे काही स्मरण ते हो. आहे, हो. तर ते वाचताना तुझ्या लक्षात येईल प्रत्येक कॅरेक्टर भेटतं तेव्हा ते कॅरेक्टर असं का वागलं, हो. भीष्म तेव्हा असे का वागले याचं तुला उत्तर मिळत जाईल. उत्तर मिळत जातं. बरोबर आहे. फक्त एकच गोष्ट झाली की कुरुवंश किंवा कौरवांना ते त्यांची नीतिमत्ता योग्य प्रकारे शिकवू शकले नाहीत किंवा कौरवांनी ती योग्य प्रकारे घेतली नाही आणि नाही, त्यामुळे तो कौरव ऱ्हास होत गेला का? तिथे पुन्हा शकुनी मामा आला. हम्म, जो सुडाचा प्रवास सुरू केला होता हं. भीष्मानी तरुण असताना, हं. तो शकुनीने कसे विष पेरत गेला आणि दोघांमध्ये फूट पाडतच फूट गेला. पाडला. हं. ती भीष्माना कळत असून ते थांबवू शकले नाही. आणि ते नकळत जेव्हा त्यांना कळलं तेव्हा खूप उशीर झाला होता हं. की ह्याच्या पाठीमागे ह्यांना बिघडवण्याच्या मागे आहे. कारण लहान असताना देखील भीम हा आपल्याला अडथळा होणार आहे म्हणून दुर्योधन वगैरे कौरवांनी भीमाला पाण्यात ढकलला होता हं. मारायला ठार. यासाठी योग्य वेळी योग्य निर्णय घेणं हे महत्त्वाचं. योग्य वेळी योग्य निर्णय घेणं हे महत्वाचं आहे. यातनं आपण हे शिकतो. यातनं आपण हे शिकतो. भीष्मांचा प्रत्येक चुकीला येऊन हा शेवटचा प्रभास सांगतोय तुला, हे का केलंयस तू, हे नाही करायला हवं होतं तू. अरे काय करू, माणूस आहे रे, मी पण चुकतो ना, मी चुकणार आहे. असं बरंच खूप खूप निघेल. कारण एवढी मोठा तो आहे. मी कमीत कमी केलेलं आहे असं मी म्हणतोय. हो. 18 खंड म्हणजे 18,000 पानं झाली. मी 800 पानात ते सगळे सामावलेलं आहे सामावलेलं. भीष्माना. खूप काही या कादंबरीबद्दल सांगावंसं वाटतंय आम्हाला. पण मला वाटतं की वाचल्यानंतर जो वाचकांना आनंद मिळणार आहे किंवा एखाद्याकडनं वाचून घेतल्यानंतर श्रोत्यांना जो आनंद मिळणार आहे तो निराळा असेल. तर केव्हाही. वाचन करणं हे काम महत्वाचं वाटतं. अतिशय महत्वाचं. लेखकाला का महत्वाचं वाटतं? हो. हं? खरोखर वाचन करणं का महत्वाचं वाटतं? वाचन करणं. करणं वाचन करावं. हं. आपली संस्कृती, हं. आपला सनातन धर्म, हं. आपला प्राचीन धर्म आहे. हं. तो धर्माच्या बद्दल आपण वाचलं नाही तर आपण आपल्याला कसे वाचवणार आहोत मला बरोबर. सांग. बरोबर. आपण माणूस म्हणून, एक छान माणूस म्हणून उभं राहायचं असेल तर हा जो काही आपल्या ज्या महान लोकांनी आपल्याला जे शिकवलं आहे त्यातलं आपल्याला थोडंसं जरी एक बारीकसा थेंब जरी हातात आला तरी आपण खूप समृद्ध झालो असं मी म्हणेन. खरं आहे. मी अजून शोधतोय, माझ्या हातात एक थेंब आलेला आहे एवढा. मग मला अजून पाहिजे, काही मिळत नाही, पण ते शोधायचं आहे शोध हा आपल्याला. चालूच शोधायला आहे. पाहिजे आणि शोध कधीच संपत नाही. खरंय, खरंय. अश्वत्थामा वाचताना हे जाणवत राहिलं की माणसाने नक्की कोणत्या प्रसंगी कसं वागावं. कारण चुकीच्या प्रसंगी चुकीचे निर्णय जर तुम्ही घेतलेत तर त्याचं किती मोठं प्रायश्चित्त तुम्हाला भोगावं लागतं. तर याचं उदाहरण म्हणजे अश्वत्थामाचा पुढचा जीवन प्रवास. आणि भीष्मांच्या बाबतीत ही कादंबरी वाचताना सतत हे जाणवत राहिलं, व्यक्ती कशी असावी, मात्र तिने केव्हा कसं वागावं, केव्हा कसं वागू नये,
एखादा चुकीचा निर्णय तुम्हाला खूप घातक ठरू शकतो आणि तुमचं व्यक्तिमत्वच एखादं युग तयार करण्यासाठी सुद्धा कामी येऊ शकतं. ऐक ना, गंगेसारखं निर्मळ राहणारा माणूस भीष्म निर्मळ होते माणूस. आणि म्हणूनच जेव्हा शेवटी दोघं एकमेकांकडे अश्रू भरल्या नजरेने प्रभास बघतोय त्यांच्याकडे गेलाय आणि गंगा शांत फ्रीज झाले हो. आणि मग कृष्ण आल्यानंतरचा प्रसंग वेगळा आहे. हो. हा जो काही भाग आहे हा आई पोराचं नातं जे होतं ते एकमेकांशी गप्पा गंगेवर मारताना त्याला जे काही मिळायचं आईकडून की ते निर्मळच होतं ना ग. हो. आजही आपल्या संबंध याच्यामध्ये काय आणखीन त्याला त्यामुळे ते म्हणायचं गांगेय काय भीष्म. वा, खूप सुंदर कादंबरी लिहिलेली आहेत आणि मला वाटतं की आता वाचकांनीही वाचावी आणि आम्हाला प्रतिक्रिया कळवाव्यात. या भागात तुम्हाला काय आवडलं ते सुद्धा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. आज तुम्ही पुन्हा आमच्या आग्रहाखातर आणि प्रेक्षकांच्या आग्रहाखातर इथे आलात मला त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. तुम्ही मला परत बोलवलं त्याबद्दल मी आभारी आहे. अश्वत्थामा जशा पद्धतीने प्रेम केलं, पुस्तकं घेऊन वाचलीत, तुम्हाला कुठेतरी हे ऐकल्यावर वाचावंसं वाटतंय. हा माझा बहुमान आहे. आणि महाभारताचं हे यश आहे जे कधीच त्याला अपयश आलेलं नाही. महाभारत हे महाभारतच आहे. तर हे आपण वाचावं अशी प्रामाणिक माझी इच्छा आहे. मला फोन करा, जरूर करा, धनश्रीला फोन करा आणि वाचा, खूप वाचा. आयुष्यामध्ये आपल्या इतर गोष्टी करतच राहायचं असतं. टी व्ही बघायचा असतो, मोबाईल बघायचा असतो, पण त्याच्याबरोबर थोडासा वेळ वाचनासाठी दिलात तर त्या 2 गोष्टीपेक्षा बरंच काहीतरी तुम्हाला मिळेल आणि ते तुम्हाला आयुष्यभर पुरेल. ते खूप वाचा. धन्यवाद. धन्यवाद. हा भाग तुम्हाला कसा वाटला याबद्दल कमेंट बॉक्समध्ये नक्कीच आपल्या प्रतिक्रिया कळवा. अजून एक विशेष गोष्ट म्हणजे या भागामध्ये एक प्रश्न मी आत्ता तुम्हाला विचारणार आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर हा संपूर्ण भाग बघितल्यानंतर तुम्हाला त्याचं उत्तर मिळेल. जी व्यक्ती योग्य उत्तर कमेंट बॉक्समध्ये लिहेल त्यातल्या एका भाग्यवान विजेत्याला आम्ही अशोकजींच्या स्वाक्षरीसह ते आभाळ भीष्माचं होतं ही कादंबरी भेट म्हणून पाठवणार आहोत. प्रश्न असा आहे की पितामह भीष्मांच्या संपूर्ण चरित्रावर व्यक्तिमत्वावर आधारित ही कादंबरी आहे. पितामह भीष्मांनी असा कोणता चुकीचा निर्णय घेतला ज्यामुळे महाभारत घडलं? हा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या संपूर्ण भागामध्ये मिळणार आहे. जी व्यक्ती अचूक उत्तर देईल अशा भाग्यवान विजेत्यांना, कारण अनेक जण कदाचित देतील अचूक उत्तर, त्यातली एक भाग्यवान व्यक्ती आम्ही निवडू आणि तिला ते आभाळ भीष्माचं होतं लेखकांच्या स्वाक्षरीसह भेट म्हणून देऊ. मराठी सृष्टी टॉक्सला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा, कारण सबस्क्राईब केल्यानंतर नवीन नवीन भाग तुम्हाला लगेच अपडेट होतील, नोटिफिकेशन्स मिळतील. त्याचे फायदे खूप आहेत आपण सबस्क्राईब एखादं यूट्यूब चॅनल केल्यानंतर. त्यामुळे नक्की करा, लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. कारण आपल्या धर्माबद्दल, संस्कृतीबद्दल योग्य माहिती, आपला इतिहास, आपली पार्श्वभूमी, आपल्या व्यक्ती हे सगळं जाणून घ्यायचं असेल ना तर चांगल्या चॅनल्सला नक्की सबस्क्राईब केलं पाहिजे. चांगली माहिती चांगल्या लोकांपर्यंत नक्की पोहोचवली पाहिजे आणि मला वाटतं की वाचन धर्म असाच वाढवला पाहिजे एका वाचकांनी दुसऱ्या वाचकापर्यंत एखादी चांगली माहिती पोहोचवून. तेव्हा लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपण सही घेऊया याच्यावर. हो.